नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमोबुद्धाय. जय भीम. आपल्या समोर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. या व्हिडिओचा विषय आहे आशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट व त्यांचे कार्य. प्रथम क्रमांक प्रियदर्शी सम्राट अशोक. इसवी सन पूर्व 3रे व 4थे शतक. सम्राट अशोक जगातील महान शासकांपैकी होते. सम्राट अशोकाने स्वतःच्या साम्राज्य काळात 84,000 स्तूप उभारले. बौद्ध धम्मीय पंचशिले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलालेखांवर कोरले. धम्मसगिरांचे आयोजन केले. स्वपुत्रास म्हणजे महेंद्रास व स्वकन्या संगमित्रा यांना श्रीलंकेत धम्म प्रचारासाठी पाठवले. महामोग्गल तिस्स यांच्याकडून संघात छद्मवेशाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकलपट्टी केली, कारण ते इतर धर्मीयांचे मते भगवंताच्या नावाखाली संघात येऊन खपवीत असत. परदेशात बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ अनेक भिक्खूंना पाठवले. संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत धम्माचा प्रचंड प्रचार करून सर्वत्र धम्मराज्य स्थापित केले. दुसऱ्या क्रमांकाचे बौद्ध सम्राट धम्मराज मिलिंद. इसवी सन पूर्व 2रे व 3रे शतक. त्यांनी उत्तर भारतात विशाल साम्राज्य स्थापन केले आणि सिकंदराहूनही अधिक प्रदेश जिंकला. सम्राट मिलिंद मिनॅंडर अतिशय विद्याविसंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रात वादविवाद करून त्यास हरवीत असे, परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्रार्थात वादविवादात हरून बौद्ध धम्माची तत्वे अत्यंत कुशल तऱ्हेने पटवून दिली. त्याच्या शास्त्रार्थाचा वादविवादाचा प्रश्न उत्तरांचा ग्रंथ म्हणजे मिलिंद पन्न, मिलिंदचे प्रश्न या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रिया मध्ये झालेला होता. तिसरा बौद्ध सम्राट कनिष्क. सम्राट कनिष्क कुशाण वंशाचा असून इसवी सनाच्या प्रथम शताब्दीमध्ये 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार करत होता. या ग्रीक राजाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला व चतुर्थ धम्म संगतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोष उपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिबद्ध करण्यात आले. सम्राट अशोकानंतर सम्राट कनिष्क सर्वात श्रेष्ठ बौद्ध राजा, बौद्ध नरेश आणि बौद्ध धम्माचे संरक्षण म्हटले जातात. सम्राट कनिष्काच्या काळापासून सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवण्याची सुरुवात झाली. त्याच्या आधीच्या काळात बौद्ध धम्मामध्ये बुद्धाच्या प्रतिमेऐवजी चिन्हांचा जसे कमळ, पद्म, ऋषभ, बैल, अश्व, घोडा, गज, हत्ती, चक्र अशा या प्रतीकांची उपासना केली जात असे. सम्राट कनिष्कचा मुलगा हुविष्क याने देखील बौद्ध धम्मास चालना दिली. चौथा बौद्ध सम्राट हर्षवर्धन. इसवी सन 6वे व 7वे शतक. सम्राट हर्षवर्धन यांनीही बौद्ध धम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दान पुण्य केले.
त्याच्या काळी 4500 संगाराम होते व त्यात 3 लक्ष भिक्षू निवास करीत असत. त्याच्या 50 वर्षाच्या साम्राज्य काळात बौद्ध धम्माचा खूप प्रचार व प्रसार झाला. 5वा बौद्ध सम्राट अंशुवर्मा. नेपाळच्या 7व्या शताब्दीचा राजा प्रथम नरेश म्हणून ओळखला जातो. 6व्या क्रमांकाचा बौद्ध सम्राट स्पांग-त्संग गंपो. इसवी सन 617. तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमध्ये भटक्या जातींना सुसंस्कृत करून बौद्ध धम्माचा प्रसार केला. 7वा बौद्ध सम्राट लियांग सम्राट उती. इसवी सन 500 ते 550. चीनी बौद्ध धम्माच्या इतिहासातील उत्कृष्ट युग. त्याने बौद्ध धम्मास राजधर्माचा दर्जा दिला. 8वा बौद्ध सम्राट वांग किएन. कोरियाचा सम्राट वांग किएन इसवी सन 935 याने बौद्ध धम्मास राजश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्ध विहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो. 9वा बौद्ध सम्राट शोतुकू. इसवी सन 592. सम्राट शोतुकू यास जपानचा धम्म अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू होचेकडून बौद्ध धम्माचे शिक्षण घेतले. बौद्ध धम्मास राज्य धम्म घोषित केले. एक विहार, एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचा आणि आरोग्याचा प्रसार केला. 8 विश्वविद्यालयांची स्थापना केली. 10वा बौद्ध सम्राट धम्मचेती. इसवी सन 1450. भिक्खू धम्मचेती याने भिक्खू जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशात बौद्ध धम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला. त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूंना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदत केली व त्यानंतर 16,000 भिक्खूंनी यांच्याद्वारे उपसंपदा घेतली. 11वा बौद्ध सम्राट दुगामणी. सिंहल सम्राट दुर्गामणी इसवी सन पूर्व 101 ते 177 याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या, परंतु शेवटी धम्माच्या उन्नतीकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय धम्मवीर म्हणतात. 12वा बौद्ध सम्राट पराक्रम बाहू. इसवी सन 1120 ते 1140. चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने 4 महान कार्य केले. बौद्ध धम्माची पुनर्स्थापना, सामंताच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे. त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूप प्रगती झाली. 13वा बौद्ध सम्राट कुबिले खान. इसवी सन 1250 ते 1290. तो हुन वंशाचा मंगोलियाचा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेस पश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 ताओ आणि 200 कन्फ्युशयी भिक्खूद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. चीनमध्ये आधीपासून बौद्ध धम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानने तिबेटच्या भिक्खूंना आमंत्रित करून प्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे रूपांतर करवले, तसेच चीनी अनुवाद करवले.
त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराच प्रदेश सामील होता. 14वा बौद्ध सम्राट सूर्यवंश राम. इसवी सन 1350 सयाम देशामध्ये बौद्ध धम्माची खूप प्रगती झाली. सयाम म्हणजे आत्ताचा थायलंड मध्ये बौद्ध धम्म इसवी सनाच्या प्रथम शताब्दीमध्ये पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनवले. मुख्य विहारात 18 हात उंचीची भगवान बुद्धाची मूर्ती स्थापन केली. त्याने स्वतः प्रवज्जा देखील घेतली. राजधानी सुकोजैस जाण्यास सडकांचे हमरस्त्यांचे निर्माण केले. 15वा बौद्ध सम्राट जयवर्मा सप्तम. इसवी सन 1180 ते 1220. कंबोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कंबोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे. 16वा बौद्ध सम्राट फान्यून. इसवी सन 1350 ते 1375 लाओस देशात बौद्ध धम्माची स्थापना केली. 17वा बौद्ध सम्राट इंद्रवर्मा द्वितीय. इसवी सन 860 ते 890 चंपा प्रदेशात बौद्ध नरेश म्हणून प्रसिद्धी मिळवली. शेवटचा म्हणजे 18वा बौद्ध सम्राट श्री विजयनाथ. इसवी सन 380 ते 600 सुमात्रा द्वीपसमूहाचा सम्राट. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. मित्रहो, आजचा व्हिडिओ, त्यातील माहिती, विषय आशय आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये जरूर कळवा. व आत्तापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑल करा. त्यामुळे येणारा नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. धन्यवाद. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. नमो प्रियदर्शी अशोक सम्राट. जय भीम, जय रमाई. साधु साधु साधु.